असं मी जबाबदारीनं सांगतोय सभापती महोदय। या संदर्भात महाविकास आघाडी सरकार असताना मराठवाडा वॉटर ग्रीड गुंडाळून ठेवली अशा प्रकारचा आरोप होतो, पण तो नुकतीच कोविडमधून आपण बाजूला झालेला असताना या ठिकाणी जायकवाडीच्या माध्यमातून जवळपास पैठण तालुक्याला ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजना 2 आणि गंगापूर आणि वैजापूर तालुक्यासाठी ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजना 3, एक योजना पावणे 400 कोटीची, एक योजना 1100 कोटीची त्या काळात सभापती महोदय सुरू झालेली होती। निश्चित गुजरातच्या धर्तीवर गुजरातला ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री असताना नर्मदेच्या माध्यमातून गुजरात सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न झाला, त्या धर्तीवर सभापती महोदय ही योजना आहे। मराठवाड्यातील जवळपास 11 धरणे, मग त्यात जायकवाडी असेल, येलदरी असेल परभणीचं, सिद्धेश्वर असेल हिंगोलीचं, माजलगाव असेल बीडचं, मांजरा असेल, ऊर्ध्व पैनगंगा, निम्न तेरणा, निम्न मन्यार, विष्णुपुरी, निम्न दुधना आणि सीना कोळेगाव, जवळपास 1330 किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकून ही मराठवाडा वॉटर ग्रीड योजना एकमेकांशी जोडून सभापती महोदय लूप पद्धतीनं जोडली जाणार आहे। ज्यावेळेस ही योजना जाहीर झाली ती 30,000 कोटीची होती, आता हिची अंदाजित रक्कम सभापती महोदय 90,000 कोटी आहे। आणि राज्याची आर्थिक स्थिती जर बघितली तर सरकार अशा प्रोजेक्टला किती निधी देईल हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर सभापती होता। आणि म्हणून ही योजना मराठवाड्याच्या दृष्टीने सुरू होणं अतिशय महत्त्वाचं आहे। नुसत्या घोषणा, होर्डिंग आणि पेपरच्या जाहिराती होत आहेत, परंतु आजही या लूप पद्धतीने जवळपास 11 धरणं एकमेकाशी जोडण्याची ही योजना कागदावरच आहे सभापती महोदय। आज जर निश्चित ही योजना पूर्ण झाली तर एक मराठवाड्याला एक मोठी नवसंजीवनी, मराठवाड्यामध्ये दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की पावसाळ्यामध्ये सुद्धा टँकर चालू होते सभापती महोदय। आपण जलयुक्त शिवार पहिले झाली म्हणतो, आता दुसरा टप्पा सुरू होणार म्हणतो, आणि हे सगळं होत असताना भर पावसाळ्यामध्ये सुद्धा मराठवाड्यात कित्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सभापती महोदय टँकर चालू होते सभापती महोदय। आज या सगळ्या विषयामध्ये एकीकडे मराठवाड्याला वॉटर ग्रीड करण्याची घोषणा केली जाते आणि एकीकडे मराठवाड्यातील शेतकऱ्यावर वरवंटा फिरण्याचं काम सुद्धा मेरी संस्थेच्या मार्फत जो अहवाल मागच्या काळात आलेला आहे, जायकवाडीचे पाणी जवळपास 13% कमी करण्याचा प्रयत्न सभापती महोदय होतो। आज जो समान पाणी वाटपाचं धोरण आहे त्याच्यात जायकवाडी 68% भरलेली असताना वरून म्हणजे नगर नाशिकहून पाणी सोडण्याचं धोरण आहेच आत्ताच्या घडीला, परंतु मेरी संस्थेनं काही लोकांना हाताशी धरून ज्याच्यात मराठवाड्याचं प्रतिनिधित्व अतिशय कमी होतं, परंतु 55% पाणी असल्यावर पाणी सोडलं जावं म्हणजे 68चं 55 अशा प्रकारचा अहवाल दिलाय। निश्चित मराठवाड्यातील जनता त्याला विरोध करेल, परंतु हा प्रयत्न सरकार एकीकडं मराठवाडा वॉटर ग्रीड करायचं म्हणतं आणि एकीकडं आमचं जे हक्काचं पाणी आहे, समान पाणी वाटपाचा जो कायदा आहे त्याला एक छेद देण्याचा प्रयत्न सरकारचीच एक संस्था सभापती महोदय करते। आणि म्हणून सभापती महोदय ह्या मराठवाडा वॉटर ग्रीडच्या घोषणा मोठ्या प्रमाणावर झालेल्या आहे, प्रत्यक्षात या सगळ्या याला निधी अतिशय कमी प्रमाणात सभापती महोदय या मराठवाड्याला मिळालेला आहे। गोदावरी खोरे असेल, कृष्णा खोरे असेल, या सगळ्यातून ज्या पद्धतीने हा निधी मिळायला पाहिजे होता तो निधी सभापती महोदय आताच्या घडीला मिळत नाही।
सभापती महोदय, समोर कृषी मंत्री आहे, चांगली बाब आहे, कारण याच्यात नैसर्गिक आपत्तीचा नुकसान भरपाईचा मुद्दा आहे. वाटतं कृषी मंत्री साहेब माझ्या बोलण्याशी आपण सहमत असाल. NDVI जो नवीन निकष लागू झालेला आहे हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना घातक आहे. ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला मदत येणाऱ्या काळात दिली जाणार आहे याच्यामध्ये NDVI निकष जो लागू केलेला आहे त्याच्यात असं म्हटलेलं आहे की 15 जुलै ते 15 ऑक्टोबर कालावधीत सलग 5 दिवस प्रत्येक दिवशी किमान 10 मिलीलीटर पाऊस झाल्यास मागील 10 वर्षात या परिमंडळामध्ये पर्जन्यमानापेक्षा 50% किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडलेला असल्यास त्यानंतर हा NDVI निकष निर्देशांकानुसार तपासला जाईल. हा निर्देशांक 0.5 पेक्षा कमी असला पाहिजे. वाटतं हे जे निकष आहेत त्याच्यात NDVI आणि त्याच्यानंतर ज्या तारखेला सतत पावसाची सुरुवात झाली त्या दिवसाचा NDVI 15व्या दिवसाच्या निर्देशांपेक्षा जास्त असायला हवा. थोडक्यात एक जटिल पद्धती शेतकऱ्यांना मदतीची. आता किती मिळालं मी याच्यात जात नाही, कारण मिळाल्याच्या जर आकडेवारी केले तर तो राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये सुस्पष्टपणे लिहिलं नाही. सरकारच्या घोषणा वेगळ्या आहे, प्रत्यक्षात आर्थिक पाहणी अहवालात जे सांगितलेलं आहे मला असं वाटतं ते अतिशय महत्त्वाचे. सभापती महोदय, मागील त्याला सौर ही कृषी योजनेचा विषय सुद्धा मोठा बोलबाला होतो सभापती महोदय. पण आताच्या घडीला जर बघितलं तर या ठिकाणी शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर पंप मिळत नाही सभापती महोदय. याच्यामध्ये 3 HP ची मोटार असेल, 5 HP ची मोटार असेल, वेगवेगळ्या पद्धतीने निकष आहेत. या निकषामध्ये काही मध्ये 32,000 काही मध्ये 42,000 रुपये भरावे लागतात. परंतु या सगळ्याच्यामध्ये शेतकऱ्यांना अजूनही मोठ्या प्रमाणावर सौर कृषी पंप याचं टार्गेट वाढविण्याची आवश्यकता आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही नुकसान भरपाई झाली अजूनही मी जी माहिती घेतली आपल्या मंत्रालयातून सचिवांकडून त्याच्यात 12,793 कोटी रुपये अद्यापही देण्याचे वेगवेगळ्या नुकसानीचे सभापती महोदय देणं बाकी आहे. मग हे नुकसान वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. मग कुठं गोगलगाईचं असेल, कुठे अतिवृष्टीचं असेल, कुठं कीड लागल्याचं असेल, असे वेगवेगळ्या पद्धतीनं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं सभापती महोदय झालेलं आहे. मोफत बळीराजा मोफत वीज योजना जी आहे सभापती महोदय, मागच्या काळात असं सरकारच्या वतीनं सांगितलं गेलं की शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे विजेचं बिल येणार नाही. खालच्या सभागृहात आमदार कैलास पाटील यांनी सरकारनं आता थकीत वीज बिल देण्याचं सुरुवात केली की काय असं काही शेतकऱ्यांना बिल सभापती महोदय आलेलं आहे. सभापती महोदय, ही मोफत वीज घोषणा होत असताना मला असं वाटतं मोफत वीज देत असताना पुरेशी वीज सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज पुरेशी वीज सुद्धा या शेती पंपांना मिळत नाही आणि एकीकडे सरकार बळीराजा मोफत वीज योजना देत असताना मोफतची घोषणा झाली परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याला 2-2, 4-4 तास सुद्धा वीज मिळत नाही अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. मातोश्री पानंद रस्त्याविषयी सुद्धा सत्ताधारी पक्षांनी बोललेला आहे. पण मातोश्री पानंद रस्ते योजना ही अतिशय क्रांतिकारी योजना होती. तर ग्रामीण भागामध्ये जे रस्ते जिल्हा परिषदेकडून करता येत नाही, आमदार निधीतून करता येत नाही, राज्याच्या बजेटमधून करता येत नाही, याच्यासाठी मातोश्री पानंद योजना सुरू झाली. परंतु मागच्या काळामध्ये फक्त या योजना मंजूर झाल्या. प्रत्यक्षात आज या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे त्यांच्या वस्तीवर जायला, वाड्यावर जायला कोणत्याही प्रकारे रस्ते उपलब्ध नाही. कारण बऱ्याच ठिकाणी काम तर झालंय परंतु याचा निधी सभापती महोदय आपल्या शेतकऱ्यांना अजूनही सभापती महोदय मिळालेला नाही आहे. आणि म्हणून या योजना फक्त घोषणा होते, प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या पदरात या योजना कोणत्याही प्रकारे सभापती महोदय पडलेल्या नाही. आज सोयाबीन असेल, कांदा असेल, कापसाविषयी मी बोललो, सोयाबीनचं नाफेडनी खरेदीचे केंद्र सुरू केले. परंतु या राज्यातला जो सोयाबीन उत्पादन झालेलं आहे 25% सुद्धा शेतकऱ्याचं सोयाबीन सरकारने खरेदी केली नाही सभापती महोदय. आज सोयाबीनच्या विषयी
दुर्दैवानं असं म्हणावं लागेल, नाफेडनी जरी खरेदी करायला सुरुवात केली होती तरी शेतकऱ्यांचं सोयाबीन पूर्णपणे खरेदी झालं नाही. कित्येक ठिकाणी बारदाना नव्हता म्हणून सोयाबीन खरेदी झालं नाही. कित्येक ठिकाणी गोडाऊन भरले. आता सरकार म्हणेल गोडाऊन भरले एवढं सोयाबीन आम्ही खरेदी केलं. अरे हे गोडाऊन जुने आहेत. मुख्यमंत्री बोलले की आम्ही 10 वर्षात विक्रमी 10 वर्षापूर्वी सोयाबीनचं उत्पादन नगण्य होतं. आताच्या घडीला विदर्भ आणि मराठवाड्यात असेल सोयाबीन कापूस हे मुख्य पीक घेतले जात असताना बारदाण्याअभावी गोडाऊन अभावी सोयाबीन खरेदी सभापती महोदय केलेली नाही. सभापती महोदय कापसाची ती स्थिती आहे. आज हमी भावापेक्षा सोयाबीन बाजारामध्ये हमी भावापेक्षा 1000-900 रुपयाने खरेदी होत आहे. कांद्याची ती स्थिती आहे. कापसाची सभापती महोदय ती स्थिती आहे. म्हणून सरकार या सगळ्या शेतमालाला भाव देऊ शकत नाही. आज शेतकऱ्यांची जर स्थिती बघितली तर मला असं वाटतं कांद्याचा काल जो भाव गडगडलेला आहे ह्याचं जर सगळी स्थिती बघितली सातत्यानं शेतकऱ्यावर ही परिस्थिती येत असेल, सरकारचं आयात निर्यात धोरण असेल किंवा सरकारचा हमी भाव देण्याचा विषय असेल किंवा खरेदीचं धोरण असेल, हे सगळे धोरण शेतकऱ्याच्या मला असं वाटतं मानगुटीवर बसणार आहे. शेतकऱ्याला कोणताही न्याय देणारा नाही सभापती महोदय. आज मागच्या काळामध्ये ज्या कापूस सोयाबीन खरेदीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्या, मला वाटतं निश्चित नवीन कृषी मंत्री त्याच्याविषयी रिव्ह्यू घेतील, ह्या ज्या कंपन्या स्थापन झाल्या या कंपन्या काही स्वार्थाच्या हेतूनं वेगवेगळ्या पद्धतीनं प्रलोभनं देऊन किंवा घेऊन, मी डायरेक्ट आरोप करत नाही कोणावर, प्रत्यक्षात सगळीकडे हे चर्चा आहे नव्हे सगळीकडे स्पष्टपणे आलेलं आहे. या उत्पादक कंपन्या ज्या आहे मला असं वाटतं मेरिटच्या आधारावर ज्या कंपन्यामध्ये शक्ती आहे ताकद आहे मेरिट आहे अशाच शेतकरी उत्पादक कंपन्यांना हे कापूस असेल सोयाबीन असेल हे जे वेगवेगळ्या खरेदी करण्यासाठी आपण वेगळ्या संस्थेला काम देतो, मला असं वाटतं मंत्र्यांच्या जवळच्या तत्कालीन मंत्र्यांच्या, मी आताच्या मंत्र्यांविषयी बोलत नाही, तत्कालीन मंत्र्यांच्या जवळच्या वेगवेगळ्या संस्थांना अशा पद्धतीनं काम दिल्याचं सभापती महोदय सातत्यानं आरोप झालेले सभापती महोदय. आणि म्हणून कापूस सोयाबीन या सगळ्या विषयामध्ये सरकार जेवढं पाहिजे तेवढं अलर्ट नाही सभापती महोदय. आज या सगळ्या याच्यामध्ये जे धोरण आहे कापसाचं सोयाबीनचं जर बघितलं, हमी भाव 4800 देतात आणि प्रत्यक्षात 4000 पेक्षा कमी भावानी शेतकऱ्यांचा हा सोयाबीन खरेदी केला जातो. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कापूस असूनही आपण ब्राझील असेल आफ्रिका असेल ऑस्ट्रेलिया असेल इथून मागच्या काळात मोठ्या प्रमाणावर सभापती महोदय कापूस आणलेला होता. आता हे आयात निर्यात धोरण जर बघितलं तर मला असं वाटतं शेतकऱ्यांना सभापती महोदय अतिशय मारक आहे. सभापती महोदय आरोग्याची स्थिती बघितली तर मागच्या काळामध्ये काही टेंडर्स मुख्यमंत्र्यांनी रद्द केले. आरोग्य विभाग ज्या पद्धतीनं हाफकिन संस्थेमार्फत औषधी घ्यायची त्या सरकारने जे मंडळ स्थापन केलं त्याच्यामार्फत घ्यायची, अजून सुद्धा हाफकिनच्या मार्फत जुने औषधी अजूनही कित्येक जवळपास 30% औषधी अजूनही आलेले नाही सभापती महोदय. आज ही सार्वजनिक व्यवस्था महाराष्ट्र पुढारलेलं राज्य म्हणत असताना या महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेवर कॅगनी ताशेरे उडलेले सभापती महोदय. कारण आपण घोषणा मोठी पंतप्रधानांची घोषणा आहे, आयुष्यमान भारत योजना आहे, वेगवेगळ्या योजना आहे, आपण सुद्धा वेगळ्या योजना सुरू केलेल्या आहे. परंतु हे जरी बघितलं तरी कित्येक ठिकाणी उपचाराअभावी मृत्यू आपल्या महाराष्ट्रात नवीन राहिलेले नाही सभापती महोदय. वेगवेगळ्या पद्धतीनं MPSCच्या मागच्या काळात ज्या परीक्षा झाल्या या सगळ्या परीक्षेची जर स्थिती बघितली, मुलांनी परीक्षा तर दिल्या परंतु या परीक्षेचं जर बघितलं तर याच्यामध्ये सगळ्या ठिकाणी कारभार अतिशय गोंधळाचा आहे सभापती महोदय. आज कित्येक परीक्षा झाल्या, विद्यार्थी पास झाले परंतु यांना अपॉइंटमेंट मिळत नाही. कित्येक जणांचे एज बार होते सभापती महोदय, परीक्षा झाल्या निकाल दिला जात नाही. काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या पण निकाल दिला जात नाही. काहींचा निकाल लावला तर अपॉइंटमेंट दिली जात नाही. मग MPSC सारख्या परीक्षा देत असताना त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं स्थिती होणं काही महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाचं म्हणजे हितावह नाही अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय. सभापती महोदय वेगवेगळ्या पद्धतीनं कामं रद्द करण्याचा सपाटा माननीय मुख्यमंत्र्यांनी लावलेला आहे. आता हे का केलेलं आहे त्यांनी? STचं 1310 बसेसचं टेंडर रद्द झालं. आज हे टेंडर करत असताना सभापती महोदय 3 कंपन्या होत्या, या आपल्या राज्याच्या नव्हत्या. जुनी ST जुनी आताच्या घडीला 44 रुपये किलोमीटर सेवा पुरवली जाते. नवीन एजन्सीची होती, आताची एजन्सी विथ डिझेल 44 किलोमीटर, नवीन एजन्सी 34 रुपयात विदाउट डिझेल. आणि म्हणून ही जी निघालेली
टेंडर्स आहेत ही माननीय मुख्यमंत्र्यांनी स्थगित केली सभापती महोदय. याचा अर्थ आधी आपण उघड्या डोळ्याने बघत होतो का? आरोग्य व्यवस्थेतच असं झालंय. एक मोठं टेंडर मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेलं आहे सभापती महोदय. शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा जे गणवेशाचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला आहे. म्हणण्याचा मुद्दा हा की एक सरकार बाकीचं आपण त्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेबांवर टीका करत होतो, स्थगिती स्थगिती स्थगिती. इथं तर तुमच्याच लोकांच्याला तुम्ही स्थगिती दिली अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय. आणि म्हणून हे सगळे प्रस्ताव मांडत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं जे समोर आलेले हे जर बघितले तर राज्याची आताची स्थिती बघितली तर शेतकरी तर समाधानी नाही. विद्यार्थी अभ्यास करतात, परीक्षा देतात, त्यांचे निकाल नाही, ज्याचे निकाल लागले त्याला अपॉइंटमेंट नाही. औषधी व्यवस्था असेल, कायदा व्यवस्थेवर आपण नंतर बोलूया. परंतु शेतकऱ्याची जी जी स्थिती आहे, मग शेतमालाचं उत्पादनापासून तर शेतमाल बाजारात जाण्यापर्यंत त्याचं पिकवणं असेल, त्याला खत घेणं असेल, त्याला बी बियाणं घेणं असेल, तिथपासून पीक विमा असेल, एखादं नुकसान भरपाई झाली, गारपीट झाली, या सगळ्या गोष्टी झाल्या तर मला असं वाटतं सरकार कुठेही त्याला जबाबदारी घेत नाही. मी कृषी मंत्र्याला एक नवीन विषयाला छेडू इच्छितो. मान्य कृषी मंत्री महोदय, मागच्या काळामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्याकडे सगळ्यात जास्त सीड्स कंपन्या काम करतात आणि मोठं वादळ आल्यानंतर शेडनेट होतं, हे शेडनेट उडून गेलं मोठ्या प्रमाणात. शेडनेट उडून गेल्यानंतर त्याला इन्शुरन्सची कोणतीही व्यवस्था नाही आहे, कोणतीच नाही आहे. कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वतःचे प्लॉट या वेगवेगळ्या कंपन्यांना, मोठ्या मोठ्या कंपन्यांनी दिलेले, भाडे तत्वावर दिलेले. शेतकऱ्यांनी 20-20 लाख, 40-40 लाख, 60-60 लाख रुपये खर्च करून मोठे मोठे शेडनेट केले आणि मागच्या काळात वादळ आलं, अनेक शेतकऱ्यांचे शेडनेट उडून गेले. आणि बाकीच्या ठिकाणी शेडनेटमुळे फायदा होतो फार शेतीला. म्हणजे 10 गुंठेमध्ये सुद्धा चांगली शेती करता येते जर शेडनेट चांगलं असलं तर. आणि म्हणून असे शेडनेट उडून गेल्यानंतर त्याला इन्शुरन्स किंवा नुकसान भरपाईची कोणतीही तरतूद आपल्या कायद्यात, आपल्या नियमात नाही. कारण म्हणून मी आपल्या माध्यमातून विनंती करतो मान्य कृषी मंत्री की येणाऱ्या काळामध्ये अशा शेडनेट विषयी इन्शुरन्सची व्यवस्था करण्याचं प्रयोजन सरकारने करण्याची आवश्यकता आहे. बाकीच्याला इन्शुरन्स मिळतं, शेत पिकाचं नुकसान झालं इन्शुरन्स मिळू शकतं, परंतु शेडनेट हा महत्वाचा घटक असताना बऱ्याच ठिकाणी आता प्रगतिशील शेतकरी होते. आज एक छोटा शेतकरी 10 गुंठे 20 गुंठेमध्ये सुद्धा चांगली शेती करतो, शेडनेट घेतो, स्प्रिंकलर्स लावतो, चांगली शेती होते. परंतु एखाद्या वेळेस वादळ आलं आणि शेडनेट उडून गेलं तर तो देशोधडीला लागतो सभापती महोदय. आणि म्हणून सरकारने येणाऱ्या काळामध्ये शेडनेटच्या इन्शुरन्स विषयी विचार करण्याची निश्चित आवश्यकता आहे सभापती महोदय. कारण हा अतिशय महत्वाचा घटक आहे. जर आपल्या एखादे तरुण मुलं शेतीकडे वळतात, प्रगतिशील शेती करतात, तर त्याला प्रोत्साहन देणं सरकारचं काम आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शेडनेट विषयी, इन्शुरन्स विषयी सरकारने विचार करण्याची आवश्यकता आहे. नवे हे दिलंच पाहिजे अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून सभापती महोदय, मी जास्त बोलत नाही. जास्त बोलत असताना मी वेगवेगळे मुद्दे, विशेषतः शेतकऱ्यांचे मुद्दे आपल्या समोर सगळे ठेवलेले आहे. आज या शेतकऱ्याला कोणी वाली आहे का? सरकारच्या घोषणा तर मोठ्या होतात, पण या शेतकऱ्याला कोणी वाली आहे का? तर नाहीये. शेतकऱ्याचं खत महागलेलं आहे. पंतप्रधान सन्मान योजना मिळते 6,000, राज्याची 6,000, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली की आणखी 3,000 वाढू. बजेटमध्ये आलेलीच नाही ती, बजेटमध्ये आलेलीच नाही. आज बी बियाणं एवढं महाग झालेलं आहे, खत महाग झालेलं आहे. हे सगळं असताना बाजारामध्ये गेलो तर मी कोणतंही घेऊन जा, मी उत्पादन केलेलं, मी स्वतः शेतकरी आहे, कोणतंही पीक घेऊन जा, त्याला बाजारात भाव मिळत नाही सभापती महोदय. आणि बाजारात भाव मिळत नसताना काही ना काही नैसर्गिक आपत्ती या शेतकऱ्यावर कोसळते. अशा वेळेस याला कोणती मदत सुद्धा सरकार देत नाही. सरकारने मागेल त्याला शेततळं, मागेल त्याला ठिबक, मागेल त्याला तुषार, मागेल त्याला सौर पंप, पण मागेल त्याला मिळत नाही. सरकारने याचा कोटा वाढवण्याची आवश्यक. कित्येक साईट ऑनलाईन मिळतं, हे सगळ्या गोष्टी कित्येक साईट सुद्धा कित्येक दिवस उघडत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणजे सरकार शेतकऱ्यांना फसवण्याचं काम करतंय सभापती महोदय. शेतकऱ्याच्या वेदना हे सरकार ऐकू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. सर्वसामान्य तरुणांनी अनेक परीक्षा दिल्या, त्याचे निकाल लागत नाही, त्यांना नोकऱ्या मिळत नाही. प्रायव्हेट वेगवेगळ्या संस्थेला सरकार परमिशन देतं. अशा प्रकारची स्थिती असल्यामुळं मला असं वाटतं हा प्रस्ताव आम्ही मांडलेला आहे. या प्रस्तावाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता, शेतकऱ्याचे गाऱ्हाणे आपल्या समोर आम्ही मांडलेले, वाटतं निश्चित सरकारच्या कानी जाईल अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सभापती महोदय. सन्माननीय प्रवीणजी दरेकर. सभापती महोदय, सत्तारूढ पक्षाचा 260 अन्वयेचा प्रस्ताव आणि विरोधी पक्षाचा प्रस्ताव अशा एकत्रित या प्रस्तावावर बोलण्यासाठी सभापती महोदय या ठिकाणी मी उभा आहे.
सभापती महोदय, कालच राज्याचा